नमस्कार. अल निनोचे संकट आपल्यासमोर आवासून उभा आहे. अशा परिस्थितीत आपल्याला जलपुनर्भरणाचा विचार करावायचा आहे. मी शासनापुढे एक प्रस्ताव मांडत आहे. तो असा आहे की प्रत्येक घरासमोर आपल्याला 2 खड्डे खोदायचे आहेत. खडक लागल्यानंतर किमान 3 फूट खोल असावेत. एका खड्ड्यामध्ये तीच निघालेली माती ढकलून त्याच्यामध्ये एक फळाचं किंवा फुलाचं झाड लावायचं आहे. दुसऱ्या खड्ड्यामध्ये आसपास असलेले लहान मोठे दगड टाकून घरामधलं सांडपाणी सोडून द्यायचं आहे. आता याच्यामध्ये फायदा बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येक घरातून अंदाजे 100 लिटर सांडपाणी बाहेर पडतं. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये 2.5 कोटी घरं आहेत. त्यातले समजा 1 कोटी घरं हे मेट्रोमधल्या मेन एरियामध्ये आहेत. तिथं अशा प्रकारे काही प्रक्रिया राबवली जाऊ शकणार नाही. पण बाकी राहिलेले 1.5 कोटी यामध्ये खेडे, उपशहरं, मोठी शहरं ज्याच्यामध्ये उपनगर आले, याच्यामध्ये प्रत्येक घरासमोर असा खड्डा खोदला जाऊ शकतो. घरातलं सांडपाणी सोडलं जाऊ शकतो. एकूणच अंदाजे 1.5 कोटी घरं आपल्याला उपलब्ध होतात. प्रत्येक घरातून रोज 100 लिटर सांडपाणी बाहेर पडणार आहे आणि ते जमिनीमध्ये मुरवलं जाणार आहे. विचार करू शकता किती पाणी जमिनीमध्ये मुरवलं जातं. पावसाचं पाणीही मोठ्या प्रमाणात या खड्ड्यामध्ये मुरवलं जातं. त्याच्यासाठी जास्तीत जास्त खोली घेण्याचा आपला परिस्थितीनुसार प्रयत्न असला पाहिजे. भरपूर पाऊस पडल्यानंतर जास्तीचं पाणी वाहून जातंच आणि ते जाईलच, आजही जातं. त्याच्याबद्दल तेवढी चिंता करायचं कारण नाही. परंतु आमच्या काही मित्रपरिवाराच्या अभ्यासानुसार जवळपास 40,000 लिटर पाणी एका शोषखड्ड्यामध्ये पावसाचं पण ही मुरवलं जाऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये थोडीफार पावसाच्या प्रमाणानुसार तफावत होऊ शकते. ते तज्ज्ञ त्याबाबत अभ्यास करतील. परंतु 1000 लिटर जरी सांडपाणी जमिनीमध्ये पावसाचंही मुरत असेल इतर सांडपाण्याबरोबर, तर काय वाईट आहे? पण याच्यासाठी काय करायचं? JCB किंवा ट्रॅक्टर ड्रिलरच्या सहाय्यानं आम्हाला खड्डे करायचे आहेत आणि एकदा खड्डे करून एकदा झाडं लावले, खड्डे बनवले तर ते 5-10 वर्ष तर तुम्हाला त्याकडे बघायचं सुद्धा काम नाही. थोडीफार माती जमा झाली तर 5-10 वर्षानंतर ते दगड काढायचे आणि परत आत माती काढून टाकून दगड आत टाकले की काम संपलं. इतकी सोपी पद्धत आहे. नाल्या बांधण्याचा खर्च वाचणार आहे, फळं फुलं निर्मिती होणार आहे, ऑक्सिजन निर्मिती होणार आहे, पावसाचं आणि इतर सांडपाणी मोठ्या प्रमाणात मुरवलं जाणार आहे. म्हणून आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब व संबंधित मंत्री साहेब, सचिव साहेब यांना आमची नम्र विनंती आहे की ही प्रक्रिया त्यांनी त्वरित